नमस्कार. आज आपण वटपौर्णिमा कोणत्या तारखेला साजरी होणार, तिचा मुहूर्त आणि तिचे धार्मिक महत्त्व काय आहे याविषयी माहिती पाहणार आहोत. वटपौर्णिमेचा मुहूर्त पाहूयात. वटपौर्णिमा 3 जूनला साजरी होणार आहे. पंचांगानुसार 3 जून रोजी वटसावित्रीचे व्रत केले जाणार आहे. वटसावित्री पौर्णिमा 3 जून रोजी सकाळी 11:17 सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 4 जूनला सकाळी 9:11 आहे. म्हणजेच पौर्णिमा 4 जूनला सकाळी 9:11 आहे. या काळातच वटपूजा करता येईल. आता आपण वटसावित्रीच्या व्रताचे महत्त्व काय आहे ते पाहूयात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटसावित्रीचे व्रत ठेवते. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात. वटसावित्रीच्या आख्यानुसार म्हणजेच कथेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवदान दिले. याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्येपासूनही सुटका मिळते. वटवृक्षाच्या खोडात विष्णू तर मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण होतात. संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते. या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली. पिंपळाच्या झाडाला देखील विष्णुदेवाचे प्रतीक मानले जाते. तसंच वटवृक्षाला शिवशंकराचं प्रतीक मानलं जातं. या वृक्षाची पूजा करणं म्हणजेच शंकराची पूजा करण्यासारखंच आहे. अशा प्रकारे आहे वटवृक्षाच्या पूजेमागचे धार्मिक महत्त्व. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.